हो सर, कार्यालयाकडनं माहिती अशी मिळाली की आज पाहायला गेलं तर एकही तिथं अधिकारी नाही, मॅडम पण नाहीत. मग आता अशा वेळेला जर आम्ही दिव्यांग बांधवांनी थोडासा विषय चेंज केला, कारण का तर आज शासनाचा अधिकारी जर जागेवर नसेल तर आम्ही कोणाच्या समोर आमच्या मागण्या मांडायच्या? त्या मागण्या आम्हाला मांडण्यासाठी तिथं जर खुर्चीवरच अधिकारी नसेल तर त्याला विषय काय आहे? त्याच्या मागचं कारण असं आहे सर, आज आम्ही 3 दिवस झालं, 17 तारखेचं पत्र आम्हाला काल दिलं गेलं, म्हणजे 24 तारखेला आज आम्हाला त्यांनी पोलीस प्रोटेक्शनला सुद्धा त्यांनी कळवलं नाही, पोलिसांना सतर्क केलं नाही, पोलीस प्रशासनाने आम्हाला कधी दखल दिलं नाही. जस्ट एक 5 मिनिटापूर्वी आम्हाला पोलीस लोक येऊन विचारून जातात की आज आम्ही दिव्यांग बांधव आहेत, महिला आहेत, जर आमच्यावर जर काही आक्रमक गुन्हा घडला तर त्याला प्रशासन जिम्मेदार आहे. त्यामुळे आम्हाला एक तूर्त स्थगिती देण्याचा प्रसंग घडला सर. त्या संदर्भात आपलं काय? सर, पोलीस प्रशासनाला पण आपण दोष देऊ शकत नाही, कारण का तर मला भंडारी सर बोलले होते की मॅडम त्यांना जर तुम्ही कळवलं, उपजिल्हाधिकाऱ्यांना जर कळवलं तर त्यांनी पोलीस लोकांना कळवतील, पण तसं काही त्यांनी कळवलं नाही. तरी सुद्धा आता पोलीसवाल्यांनी येऊन आम्हाला विचारपूस करून गेले, त्यांच्याबद्दल आम्हाला काही कुठलं हे नाहीये. परंतु ज्यावेळेस आम्ही उपोषण आंदोलन करत असताना या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असणं गरजेचं आहे सर. आज जिल्हाधिकारी मॅडम सोबत आपलं बोलणं झालं होतं. काल वरती जाऊन सर बोलून आलेत, 9 वाजेपर्यंत त्यांची बैठक चालू होती. मॅडमनी बोलल्या पण होत्या की मॅडम आम्ही सर याच्यावर काहीतरी पर्याय व्यवस्था काढू. तुमचा पुन्हा पर्याय काय असणार आहे? आता आमचा पुढचा पर्याय असेल सर, आज आम्ही तूर्त स्थगिती देतोय. आज 24 तारखेला आम्ही तूर्त स्थगिती देऊन पुढील येणाऱ्या महिन्यामध्ये 15 तारखेला आम्ही डायरेक्ट बस स्टॉप म्हणजे बस स्टँड मधून आज जाणारा रस्ता रोको आंदोलन करणार आहे सर. भव्य दिव्य संख्येने करणार आहे, ते पण नाही सर, जरूर येतील सर. ज्यांना हे बघा कसं असतं, आणि आम्ही या म्हणायची गरज नाहीये सर. आज लोकांना हे कळलं पाहिजे की जनतेसाठी आम्ही काम करतोय, आमच्यासाठी करत नाही सर. आम्ही रोज अहमदपूरला येत नाहीत, परंतु अहमदपूर मध्ये जेवढे गाव आहेत, गाव पातळीवर लोक आहेत, ते लोक येतात, त्यांनाही कळलं पाहिजे ना. एक दिव्यांग महिला जर उपोषणाला बसत असेल तर त्यांना आपण जाहीर पाठिंबा देणं गरजेचं आहे, त्यांनी भव्य दिव्य संख्येने येणं गरजेचं आहे. मी प्रत्येकाला सांगण्यात काही मतलब नाहीये सर. आज जर पाहायला गेलं तर सर, आम्ही दिव्यांग बांधव आहोत. इथे येणारा प्रत्येक नागरिक, ज्येष्ठ नागरिक असेल, वयोवृद्ध असेल किंवा आम नागरिक असेल, प्रत्येकांनाच बसची गरज आहे, प्रत्येकांनाच ह्या गोष्टीची गरज आहे. त्यामुळे आम्ही जर उपोषण करत असेल तर या लोकांनी सुद्धा आम्हाला सहभाग घेणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त संख्येनं जी की अहमदपूर तालुक्यामधील जेवढे खेडेगावे आहेत, आज जर पाहायला गेलं तर उदगीर तालुक्याचाही प्रश्न आहे. उदगीर तालुक्याला 7:30 वाजल्यापासून बसच नाहीये. अशा लोकांनी सुद्धा सहभाग घेणं गरज. कर्मचाऱ्यांना सुद्धा हा त्रास आहे. हा त्रास माझ्या एकटीचा नाही, हा त्रास माझ्या दिव्यांग बांधवाचा नाही, हा त्रास प्रत्येक सामुदायिक लोकांचा आहे. त्यामुळे मला लोकांना आव्हान एकच करायचं आहे की प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि सक्रिय राहावं. नमस्कार, मी धीरज मधुकर कांबळे, भारतीय परिवर्तन क्रांती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आज माझ्याकडून, माझ्या मित्रपरिवाराकडून, माझ्या टीमकडून आज ताईंना आणि साहेबांना माझा जाहीर पाठिंबा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मागे आम्ही सदैव खंबीरपणे उभं राहू हे मी आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.